केंद्रीय मंत्री नारायण राणे हे त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी आणि आक्रमक स्वभावांसाठी प्रसिद्ध आहेत। त्यांनी आपण भाजपात का गेलो याचं कारण आता सांगितलंय। देवेंद्र फडणवीस मागे लागले त्यामुळे मी भाजपात गेलो असं नारायण राणे यांनी म्हटलंय। नारायण राणे हे 39 वर्षे शिवसेनेत होते, मात्र उद्धव ठाकरेंना कंटाळून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर ते भाजपात गेले। आता त्यांनी भाजपात येण्याचं कारण सांगितलंय। ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस माझ्या मागे लागले होते की तुम्ही भाजपात या। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाचं लग्न होतं, त्यानंतर रस्त्यातच फडणवीस मला भेटले। मला म्हणाले 1 मिनिट जरा बोलायचं होतं। तेव्हा मला त्यांनी सांगितलंच, दादा पक्षात या। मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत असतो, त्यानुसार मी विचार केला आणि त्यानंतरच भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असं नारायण राणे यांनी म्हटलंय। मला मागे पडला देवेंद्र दादा या ना एक दिवशी मला आम्ही विमानात उतरलो एका बावनकुळेच्या मुलांना मुलीचं लग्न होतं, पण आलो पण काय ठरलं अरे दादा 1 मिनिट बाजूला आहे ना बोलायचं देवेंद्र काय दादा या बस त्याला काय नाही पक्षात काय तू रस्त्यावर विचारतोय एका पक्षाचा नेता आहे मी एवढे लवकर गेले नाही तू बोलव मला आपण चर्चा करू आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो कुडाळ।